नमस्कार. MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण मूलभूत हक्काचे काही कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कसे ठेवायचे हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला लगेच सुरू करू. बघा कलम 12 काय आहे बघा. कलम 12 आहे राज्यसंस्थेची व्याख्या. आता यामध्ये काय जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर कलम 13 बघा. 13 काय आहे की मूलभूत हक्काशी विसंगत म्हणजेच मूलभूत हक्कांची मुस्कटदाबी करणारे कायदे. बघा म्हणजे कसं, संसदेने एखादा कायदा केला आणि तो जर मूलभूत हक्काची विसंगत असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. तर आता मी मूलभूत हक्काची मुस्कटदाबी करणारे कायदे असं का म्हणलं, कारण मुस्कटदाबीचा जो यम आहे तो ABCD नुसार म्हणजे इंग्रजी अल्फाबेटनुसार 13 नंबरला येतो असं लक्षात ठेवा. त्यामुळे मी ते मुस्कटदाबी असं घेतलेलं आहे. त्यानंतर कलम 14 बघा. कलम 14 काय आहे, कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. आता बघा A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो, कायद्यासमोर सर्वजण कसे असतील, समान. आता मी आम आदमी आणि डॉनच का घेतलं, कारण येथे आम आदमीचा जो A आहे तो 1 नंबरला येतो आणि जो D आहे तो 4 नंबरला येतो. म्हणजे 1 4 असं 14 असं लक्षात ठेवा. त्यानंतर आता कलम 14चे अपवाद पण आपण येथे कव्हर केलेले आहेत. बघा कलम 194 आणि 105 नुसार अनुक्रमे आमदार आणि खासदार यांना फक्त दिवाणी संरक्षण आहे. कोणते? दिवाणी, फौजदारी नाही. या अपवादावर जास्त प्रश्न आलेले आहेत. बघा आता याची ट्रिक लक्षात कशी ठेवायची, कारण परीक्षेत कन्फ्यूज होतं. यांना आमदार खासदारांना दिवाणी संरक्षण आहे की फौजदारी आहे की दोन्ही बी असं कन्फ्यूज होतं. तर ते कन्फ्यूज टाळण्यासाठी आपण एक आमदार घेतले. त्यांचं नाव काय आहे बघा, दिवाकर रावते. दिवाकर रावते हे एक आमदार आहेत, तर त्यांना दिवाणी संरक्षण असेल. बघा मी दिवाकरच का घेतलं, कारण दिवाकरमधले दिवा आणि दिवाणीमधलं दिवा हे दोन शब्द कसे आहेत, कॉमन आहेत, म्हणून मी दिवाकर रावते घेतलं. त्यानंतर 361 नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना फौजदारी संरक्षण तसेच पदावधी दरम्यान दिवाणी संरक्षण आहे. बघा यांना दोन्ही संरक्षण आहे, त्यामुळे ते कन्फ्यूज होत नाही. त्यानंतर कलम 361A नुसार 44 घटनावशीने हे ॲड केलेले 361A यानुसार संसद आणि विधिमंडळाचे कामकाज TV रेडिओवर दाखवण्यासाठी दिवाणी फौजदारी संरक्षण यांनासुद्धा दोन्ही संरक्षण आहे. त्यानंतर परकीय राष्ट्रप्रमुख, राजदूत आणि UN यांनासुद्धा दिवाणी आणि फौजदारी दोन्ही संरक्षण आहे. अशा प्रकारचे हे अपवाद होते. आता त्यानंतर कलम 15 बघू. बघा कलम 15. आता हे बघा याच्यावर आलेले प्रश्न तुम्ही पाहून घ्या. हे प्रश्न आहेत 14वर आलेले. त्यानंतर कलम 15 बघा. कलम 15 काय आहे की ध्वजालिंज म्हणजेच धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या 5 कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. आणि आणखी एक ट्रिक खाली बघा कसं लक्षात ठेवायची, या 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात कुणालाही दर्शन घेण्यापासून रोखले जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही त्याबद्दल. आता पंढरपूरच का म्हणलं मी, कारण पंधरा पंढरपूर असे यमक जुळतो. बघा दोन्ही शब्दाची एकाच अक्षराने दोन्ही शब्दाची सुरुवात होते प ने, त्यामुळे तसं लक्षात ठेवा. बघा अशाच भांडणात ट्रिकसाठी आपल्या पॉलिटीच्या सर्व कलमांची PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता, ज्यामध्ये सर्व कलमांची ट्रिक बनवलेले आहे. तसेच त्या कलमावर आयोगाने कोणकोणता प्रश्न विचारलेले आहेत ते त्याखालीच लिहिलेले आहे. अशा प्रकारे ते लिहिलेले आहे. बघा हे बघा आपण कलम 15 पाहिलं आणि त्या कलम 15वर आलेले आयोगाचे प्रश्न पण हे बघा, हे प्रश्न पण पाहिले. हे बघा नुकताच कधी आला होता, कंबाईन B 2023ला. बघा कोणती जोडी अयोग्य जुळलेली हा प्रश्न आला होता. बघा भेदभाव करण्यास मनाई, कलम 15. त्यानंतर संमेलनाचा हक्क, जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क, घटनात्मक उपायाचा हक्क. तर यामध्ये अयोग्य काय आहे, कलम 20 म्हणजे क अयोग्य आहे. बघा भेदभाव कलम 15 बरोबर आहे. आताच पाहिलं आपण, पंढरपूर मंदिरात कोणालाही दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही हे आताच आपण पाहिलं. त्यानंतर कलम 16 बघा. आता कलम 16 काय आहे बघा, हे बघा कलम 16 काय आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. सरकारी नोकऱ्यामध्ये काय, सर्वांना समान संधी. तर आता आपण सरकारी नोकरी कुठली घ्यायची, पोलीस भरती असे समजू. पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. आता मी पोलीस भरतीच का म्हणलं, कारण पोलीस भरतीचा जो P आहे, P तो ABCD नुसार किती नंबरला येतो, 16 नंबरला येतो.
त्यामुळे असं तुम्ही लक्ष ठेवा. परत त्यावर त्याचे जे सब कलम आहेत खाली ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर कलम 17. कलम 17 बघा काय आहे. कलम 17 बघा. कलम 17 काय? अस्पृश्यता नष्ट करणे. काय आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 बघा. आता याची ट्रिक कशी लक्ष ठेवायची. भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली. कुठे झाली? सातारा राज्यात. आता साताराच का घेतलं? कारण सातारा 17 असं म्हणा. सातारा 17 म्हणजे कलम 17. त्यानंतर कलम 18 काय? पदव्या नष्ट करणे. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू रिवॉर्ड नष्ट करणे. पदव्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रिवॉर्ड. आता रिवॉर्डच का म्हणले मी? कारण रिवॉर्डचा आर हा 18 नंबरला येतो, असं लक्षात ठेवा. त्यानंतर 19 काय आहे? भाषण आणि संभाषण स्वातंत्र्य. बघा कलम 19 काय आहे? भाषण आणि संभाषण स्वातंत्र्य. म्हणजे कलम यामध्ये सर्व 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेत बघा. टोटल किती? 6. बघा आता याला लक्षात कसं ठेवायचे. भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं? 1947 मध्ये. कधी? 1947. तर त्या 1947 मधलं 19 पकडा फक्त तुम्ही. 19 मग कलम 19. कारण 47 हे तर मूलभूत हक्क नाहीच आहे. मूलभूत हक्क कितपर्यंत आहेत? 12 ते किती? 35 पर्यंतच आहेत. त्यामुळे 47 तर मूलभूत हक्कच नाही. त्यामुळे 19 काय? मग स्वातंत्र्य. बघा त्यामध्ये परत मग त्याचे अपवाद विचारलेले आहेत. भाषण स्वातंत्र्यावर कशामुळे बंदी वगैरे येऊ शकते, त्यामध्ये खाली अपवाद दिलेले आहेत. त्या अपवादावरही प्रश्न आला होता. हे बघा हे या अपवादावर सुद्धा प्रश्न आला बघा. कलम 19ने बघा हे खालील कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलम 19A वाजवी बंधने घालू शकते. कंबाईन बी 2018. बघा यामध्ये ते न्यायालयाचा अवमान, परदेशी मैत्रीपूर्ण संबंध, सभ्यता आणि भारताचे सार्वभौम हे एवढे आहेत. अल्पसंख्याकाचे संरक्षण करणे हे त्यामध्ये येत नाही. तर या व्हिडिओमध्ये आज आपण 12 ते 19पर्यंत कलम पाहिले आणि ते लक्षात कसे ठेवायचे हेही पाहिले. बघा सर्व कलम मी अशाच प्रकारे लक्षात ठेवलेले आहेत. त्याची सर्व PDF बनवलेली, ज्यामध्ये कलम 1 पासून ते कलम 368 पर्यंत सर्व कलम कव्हर केलेले आहेत. तसेच पंचायत राजचे सब कलम 243 मध्ये जे सब कलम आहेत A to ZG पर्यंत ते सर्व ट्रिकनुसार कसे लक्षात ठेवायचे सर्व मी त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्याची जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच MPSC वावा ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.